जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, कारागृह विभागाच्या भरती प्रक्रियेत गोंधळ, महिला उमेदवारांसह नातेवाईकांची गर्दी। शिवाजीनगर पोलीस मुख्यालयाच्या आवारात सुरू असलेल्या कारागृह भरती प्रक्रियेत मोठ्या संख्येने महिला उमेदवारांनी गर्दी केल्याने बुधवारी सकाळी गोंधळ उडाला। महिला उमेदवारांसोबत नातेवाईकांनी गर्दी केली होती। मुख्यालयाचा दरवाजा पहाटे 4:30च्या सुमारास उघडल्यानंतर नातेवाईकही महिला उमेदवारांसोबत मैदानात शिरले। त्यावेळी चेंगराचेंगरी झाल्याने काही उमेदवारांना किरकोळ दुखापत झाली। बंदोबस्तात असलेल्या पोलिसांनी त्वरित गर्दी नियंत्रित केल्याने अनर्थ टळला। शिवाजीनगर पोलीस मुख्यालयाच्या आवारात कारागृह विभागाची भरती प्रक्रिया सुरू आहे। भरती प्रक्रियेच्या बंदोबस्ताची जबाबदारी पुणे पोलिसांकडे आहे। मुख्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। बुधवारी भरती प्रक्रियेत महिला उमेदवारांना बोलवण्यात आले होते। 4000 महिला उमेदवार प्रक्रियेत सहभागी होणार होत्या। प्रत्यक्षात 1900 महिला उमेदवार सहभागी झाल्या। बुधवारी पहाटेपासून महिला उमेदवार आणि नातेवाईकांनी शिवाजीनगर पोलीस मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर गर्दी केली होती। पहाटे 4:30च्या सुमारास मुख्यालयाचे प्रवेशद्वार उघडण्यात आले तेव्हा महिला उमेदवार आणि त्यांच्याबरोबर असलेल्या नातेवाईकांनी एकदम आत शिरण्याचा प्रयत्न केला। रेट्यामुळे लोखंडी दरवाजा निखळला। त्यावेळी महिला उमेदवारांना किरकोळ स्वरूपाची दुखापत झाली। बंदोबस्तात असलेल्या पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली। किरकोळ जखमींवर प्रथमोपचार करण्यात आले। कारागृह विभागाच्या भरती प्रक्रियेची जबाबदारी पुणे पोलिसांकडे आहे। 29 जानेवारीपासून उमेदवारांना बोलवून विविध चाचण्या घेण्यात येत आहे। बुधवारी महिला उमेदवारांना भरती प्रक्रियेसाठी बोलवले होते। एकूण 4000 महिला उमेदवारांना याबाबतची माहिती देण्यात आली होती। प्रत्यक्षात 1900 महिला उमेदवार सहभागी झाल्या होत्या। चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर भरती प्रक्रियेत अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे। डॉ. संदीप भाजीभाकरे, पोलीस उपायुक्त, शिवाजीनगर पोलीस मुख्यालय। घटनेत कोणी गंभीर जखमी नाही। शिवाजीनगर पोलीस मुख्यालयाच्या आवारात गोंधळ उडाल्याची चित्रफीत प्रसारित झाली। रेट्यामुळे लोखंडी दरवाजा निखळला। या घटनेत कोणी गंभीर जखमी झाले नाही, अशी माहिती शिवाजीनगर पोलीस मुख्यालयातील अधिकाऱ्यांनी दिली।